मूर्ती सत्कार सोहळा सेवापूर्ती गौरव समारोह त्रैमूर्तींचा स्थळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गावठाण निरोप देणारे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षक बंधू भगिनी केंद्र गावठाण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे। निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे, रेंगाळणारं मन आहे। ज्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी अवघ आयुष्य समर्पित केलं त्या त्रैमूर्तींचा आज निरोप समारंभ। त्या त्रैमूर्तींमध्ये प्रथम श्री पुरे सौदागर लक्ष्मण, श्री घुले बबन भागुजी व श्री यादव राजकुमार देवराव या सेवापूर्तीच्या मंगलमय क्षणी मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते। आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आमच्या गावच्या माननीय सरपंचताई सौ रुक्मिणीताई गंगाभूषण पारीख। प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित आहेत विस्तार अधिकारी शिक्षण अंबाजोगाई माननीय श्री मधुकर सुवर्णकार साहेब। आमच्या शालेय व्यवस्थापन समिती गावठाण्याच्या अध्यक्षा माननीय सौ वर्षाताई विठ्ठल शेंडगे आणि सर्व उपस्थित निमंत्रित पाहुणे प्रमुख अतिथी यांचं मी हार्दिक 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 मनपूर्वक स्वागत करते। केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी हार्दिक स्वागत करते। प्रथम आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करूया आणि या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुवर्णकार साहेब, सौ रुक्मिणीताई पारीख, सौ वर्षाताई शेंडगे व सर्व उपस्थितांना श्री नेहरकर सर व या केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री रामरावजी मुंडे सर तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मुख्याध्यापक यांना मी नम्र विनंती करते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं। त्रैमूर्ती श्री पुरे सर, श्री घुले सर, श्री यादव सर सपत्नीक सत्कार इथे आयोजित आहे। त्यांच्या सुविद्य पत्नींचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक 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 स्वागत। शिक्षणाचा वसा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं हार्दिक पूजन अभिवादन मान्यवरांच्या हस्ते तसेच सत्कार मूर्तींच्या हस्ते इथे संपन्न झालेलं आहे। तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करून त्रैमूर्तींना या शिक्षकांना ज्यांचा आज निरोप समारंभ आहे त्या गौरव मूर्तींना सादर अभिवादन। यानंतर आलेल्या अतिथींचं हार्दिक स्वागत आपण संपन्न करूया। स्वागत समारंभाला सुरुवात होत आहे। यांचं स्वागत करते श्रीमती विराट। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यानंतर आजच्या
उपस्थित असलेले शिक्षण विस्तार अधिकारी अंबाजोगाई माननीय श्रीयुत मधुकर सुवर्णकार साहेब यांचं स्वागत करतील आपले केंद्र प्रमुख श्रीयुत रामराव मोठे सर. भावगंध दरवळून आला आज आमुच्या मणी, स्वागत स्वागत शब्द उमटती वातावरणातून. सर आपलं त्या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर आमच्या शालेय व्यवस्थापन समिती भवठाणा अध्यक्षा माननीय सौ वर्षाताई विठ्ठल शेंगे यांचं स्वागत करतील श्रीमती बाळापुरे मॅडम. शाळेच्या सर्व कार्यक्रमात हिरिरीने सहभागी असणाऱ्या सौ वर्षाताई आपलं या कार्यक्रम प्रसंगी हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्रीयुत मेहरकर सर यांचं स्वागत करतील मुख्याध्यापक चिचखंडी श्रीयुत अरुणकर सर. आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवर अतिथींचं हार्दिक स्वागत इथे संपन्न होत आहे. निरोप मूर्ती सत्कार सोहळा गौरव समारंभ सेवापूर्ती गौरव समारंभाच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागत. यानंतर उपस्थित असलेले माननीय श्रीयुत प्राध्यापक पाळी नंदकिशोर सर यांचे स्वागत करतील श्रीयुत रावतवार सर. स्वागतम सुस्वागतम. निरोपाच्या या वृद्ध प्रसंगी या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर मी श्रीयुत देशपांडे सरांना इथे आमंत्रित करते. आमच्या गावचे उपसरपंच माननीय श्रीयुत हनुमंतजी राठोड सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण इथे करावं. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्रीयुत राम जाधव सर यांचं स्वागत करतील श्रीयुत साधू गायकवाड सर. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर आमच्या कार्यक्रमात वेळोवेळी सहभागी होणारे आम्हाला प्रेरणा देणारे माजी सरपंच भवठाणा माननीय श्रीयुत विठ्ठल अप्पाजी शेंगे यांचं स्वागत करतील श्रीयुत कचकरवार सर.
यांचं स्वागत करतील श्री वरपे सर. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे ग्रामस्थ माननीय श्री शंकरजी मगर सर यांचं स्वागत करतील श्री उत्तम वाघमारे सर. कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यालय भांडणा माननीय श्री पालकर सर यांचे स्वागत करतील श्री प्रशांत सेलमुकर सर. कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. मुख्याध्यापक बोधिकाठ माननीय श्री गोरपडे सर इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील श्री एम पी सोळुंके सर. स्वागतम सुस्वागतम. यानंतर निरोप मूर्तींचे जे स्नेही आहेत ते आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत. त्यामध्ये श्रीमती मालती जाधव मॅडम खोडस, यांचं स्वागत करण्यासाठी मी सौ स्वाती सचिन यादव यांना इथे बोलवते. सौ पूजा पूजा आजच्या निरोपाच्या प्रसंगी आपण आवर्जून उपस्थित आहात. या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. यानंतर येथे उपस्थित श्रीयुत वखरे सर, श्रीयुत अतुलजी वखरे सर यांचं स्वागत करतील श्रीयुत सचिन यादव सर. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर श्रीमती मीनाक्षी कठारे मॅडम या इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करेल सौ स्वाती सचिन यादव. वेळात वेळ काढून आपण आज या प्रसंगी उपस्थित आहात. आपलं हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. रामायणाचार्य हरिभक्त परायण मुळे महाराज यांचं स्वागत करतील सरांचे ज्येष्ठ बंधू श्री बालासाहेब यादव.
सूर्यवंशी सर सारणी यांचं स्वागत करतील श्री अविनाशजी यादव. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यासोबत या त्रयमूर्तींना निरोप समारंभाच्या या गौरव समारंभाच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेल्या सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते. यानंतर या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक पावठाणा माननीय श्रीयुत रामरावजी मुंडे सर यांचं स्वागत करतील श्रीयुत अरुण तटकर. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांनी विशेष असं योगदान दिले आहे. आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. यानंतर मी निकम सरांना बोलवते की त्यांनी अरुण तट सर यांचं स्वागत करावं. मुख्याध्यापक श्रीयुत अरुण तट सर. यानंतर मुख्याध्यापक म्हणून माननीय श्री सोनेराव राठोड सर यांचं स्वागत करतील श्री करते सर. यानंतर मुख्याध्यापक डोंगर पिंपळा माननीय श्रीयुत साबळे सर यांचं स्वागत करतील श्रीयुत गडकर सर. स्वागतम सुस्वागतम. ग्रामपंचायत सदस्य माननीय श्रीयुत स्वप्नीलजी खरात इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील प्रशांत सेलमुकर सर. आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आदरणीय श्रीयुत सर्वदे सर इथे उपस्थित झालेले आहेत. मी केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक श्रीयुत मुंडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात या प्रसंगी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर मुख्याध्यापक राजेवाडी तांडा माननीय श्रीयुत नरवाडे सर. राजेवाडी नरवाडे सरांचं स्वागत करतील श्रीयुत निवृत्ती गडवे सर. श्रीयुत निवृत्ती गडवे सर. यानंतर मुख्याध्यापक राक्षसवाडी माननीय श्री देशपांडे सर यांचं स्वागत करतील श्रीयुत फुलचंद राठोड सर. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नरवडे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आहेत ना.
मुख्याध्यापक हमदापूर परळी माननीय श्री साधू गायकवाड सर यांचं स्वागत श्री चव्हाण सर करतील। यानंतर स्वागतम सुस्वागतम मुख्याध्यापक मंगईवाडी माननीय श्री वलेकर सर यांचं स्वागत करतील श्री बळीराम गडदे सर। स्वागतम सुस्वागतम यानंतर श्री भंडे सरांनी श्री बळीराम गडदे सरांचं स्वागत करायचं आहे। मुख्याध्यापक महादेव बस्ती भरकर सरांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। मुख्याध्यापक दगडवाडी माननीय श्रीमती जगताप मॅडम। आताच येथे श्री दैवडे सर हे उपस्थित झालेले आहेत। त्यांचं स्वागत करतील श्री रामेश्वर यादव सर। स्वागत माननीय श्री दैवडे सर यांचं स्वागत। यानंतर मुख्याध्यापक राजेवाडी तांडा माननीय श्री रापतवार सर यांचं स्वागत करतील श्री लाखे सर। आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत दैवडे सर। लाखे सर पवार बस्तीचे मुख्याध्यापक माननीय श्री गायके सर यांचं स्वागत करतील श्री कोरटवाड सर। यानंतर कोरटवाड सर अडाण बस्तीचे मुख्याध्यापक माननीय श्री जितेंद्र गायकवाडजी यांचं स्वागत करतील श्री सुधीर माने। यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्री भागवत यादव सर इथे आलेले आहेत। मी वरके सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करा। स्वागतम सुस्वागतम। यानंतर संत भगवान बाबा वस्ती मुख्याध्यापक माननीय श्री निलेश शिंदे सर यांचं स्वागत करतील श्री सातपुते सर। श्री प्रवीण मोरे सर बिडगर वस्ती यांचं स्वागत करतील श्री खरात सर। शिंदे सर माननीय श्री भगवान राठोड सर पासोडी तांडा यांचं स्वागत करतील श्री दिविशन समूहशी सर।
स्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्री पुरे सर यांचे व्याही माननीय श्री संभाजी वाघमारे यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि मुंडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम. सर्वांचं मी शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आपले केंद्र प्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक भावठाणा माननीय श्री रामरावजी मुंडे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तथा आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. माननीय श्री मुंडे. या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या गावच्या सरपंच सौभाग्यवती रुक्मिणीताई पारीख, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण अधिकारी आदरणीय मधुकरजी सुवर्णकार साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या केंद्राचे विषय तज्ञ सुंदरजी नेहरकर सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या गावचे उपसरपंच हनुमंतजी राठोड उर्फ आरडी नाईक, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक नंदकिशोरजी पारीख सर, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामजी जाधव, विठ्ठलाप्पा शेंडगे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि या गावचे सुपुत्र घोरपडे सर, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, असे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे आदरणीय पुरे सर, आदरणीय घुले सर, आदरणीय यादव सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून बाहेरगावून उपस्थित असलेले मुख्याध्यापक, सहशिक्षक, गावातून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नागरिक आणि या केंद्रातील माझे सहकारी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण हा सेवापूर्ती गौरव सोहळा जो इथं आयोजित केलेला आहे, ज्यांच्या वयाचे 58 वर्ष पूर्ण होत आहेत असे 3 शिलेदार या केंद्राचे, की ज्यांनी या केंद्रामध्ये प्रदीर्घ अशी सेवा केलेली आहे आणि हे नियत वयोमानानुसार आता ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आज हा इथं आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी प्रथमतः गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, गदा काळी डळमळीना, गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निज धन, गुरु हा सौभाग्य देऊन साधू बोधन अंधवी, गुरु हा भक्तीचे मंडन, गुरु हा दुष्टांचे दंडन, गुरु हा अज्ञानाचे खंडन, नाना परिवारित असे. या संत वचनाप्रमाणे ज्यांनी आपल्या संपूर्ण सेवेमध्ये विद्यार्थ्यांचा विकास, शाळेचा विकास, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अभ्यास या ध्येयानं काम केलं, अशा ह्या 3ही गौरव मूर्तींचा आज आपण इथं यथोचित सन्मान करत आहोत. इथं या 3 गौरव मूर्तींनी थोडी तुमची नव्हे तर कुणी 3 तपामध्ये 2 तपामध्ये सेवा केलेली आहे. सन्माननीय पुरे सर यांनी जवळजवळ 39 वर्ष सेवा केलेली आहे.
फुले सर 38 वर्ष आणि माझे अतिशय जवळचे स्नेही यादव सर यांनी जवळजवळ 30 वर्ष सेवा केलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि ही सेवा करत असताना प्रामाणिकपणा, निष्ठा, ध्येयनिष्ठा, कार्य हेच आमचं ध्येय हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपलं कार्य केलेलं. विद्यार्थ्याप्रती प्रामाणिक राहून अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये घडवलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवलेली आहे. आणि जिथं जाईल तिथं आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. तीनही हे महनीय व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करून अतिशय सन्मानानं आणि भरल्या अंतःकरणानं सेवानिवृत्त होत आहेत अशी माझी इथं भावना आहे. कारण तिघांचंही शैक्षणिक जीवन आणि त्यांचं प्रापंचिक म्हणजे सांसारिक जीवन किंवा त्यांचं व्यक्तिगत जीवन अतिशय परिपूर्ण आहे असं मला वाटतं. तिघांचेही मुलं योग्य मार्गाला लागलेले आहेत. त्यांनी अनेकांची मुलं योग्य मार्गाला लावलेली आहेत. आणि आज 58 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहे. मी म्हणतो सेवानिवृत्ती खर तर हा एक आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. आता खऱ्या अर्थानं त्यांना जीवनाचा आनंद घेण्याची संधी आलेली आहे. रोज घड्याळाची वेळ बघून शाळेकडे निघालेले आता त्यांना खऱ्या अर्थाचं आनंदायी जीवन, बायकोवर रागवायचं नाही, अजून डब्बा झाला की नाही म्हणायचं नाही, रिलॅक्सपणे आता बहिणीला कुठलाही त्रास होणार नाही. कारण अशा पद्धतीचं जीवन जगण्याची सुरुवात त्यांची आता झालेली आहे. एक पठडीमध्ये 39 वर्ष काढायचे म्हणजे सोपं नाही. सरांपेक्षा वहिनीची कसोटी जास्त आहे. थोडाही वेळ झाला शाळेचा राग, आपल्या दिवसाचा, चालू दिवसाचा सगळा पुन्हा निघणार. तर अशा पद्धतीचं जीवन संपवून एक वेगळं आनंदायी खऱ्या अर्थानं त्यांना आता एक चांगली संधी, त्यांनी भारत भ्रमण करावं, जग भ्रमण करावं, पर्यटन करावं, एक निखळ आनंदायी जीवन जगावं असं मला वाटतं. कारण आतापर्यंत केलं एक प्रामाणिक कर्तव्य म्हणून त्यांनी सेवा केली. स्वतःच्या व्यक्तिगत इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून त्यांनी सेवा केली. आता स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगावं असं मला वाटतं. त्या दृष्टीनं सेवानिवृत्ती हे अतिशय महत्वाची आहे. नाहीतर काय म्हणते झाली बाबा आमचं काय आता सेवानिवृत्ती झाली. अरे तुमचं काही नाही. आता खऱ्या अर्थानं तुमचं नवीन जीवन सुरू झालं. खऱ्या अर्थानं नव्या जगण्याची सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं आनंदायी जगण्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. आणि हे तिघ याचा आनंद घेते यात मला एक किंचितही शंका नाही. माझे मित्र आदरणीय पुरेसकरांना मी विनंती करेल की आता शाळा झाली, आता बसायचं नाही आणि पर्यटनाला बाहेर पडायचं. बहिणीला खऱ्या जीवनाचा जगण्याचा आनंद द्यायचा एकट्या फुले सरांनीच नाही तर फुले सर असतील, यादव सर असतील यांना माझी विनंती आहे की खरं जगणं, खरा आनंद, कुटुंबाला तुमचा सहवास या सगळ्या गोष्टी तुम्ही देताल यात कुठलीही शंका नाही. या तिघांनी खरं तर मी तिघांकडे का आता एक तर माझे वर्गमित्र आहे. नुसते वर्गमित्र नाही तर खोलीमध्ये एका राहिलेलो आहोत आम्ही फुले सर आणि मी. एका रूम मध्ये आमची जडणघडण झाली. एका रूम मध्ये राहून आम्ही शिकलो आणि एकाच वेळेला नोकरीला लागलो. 17/11/1986. आता ते आहे 4 महिन्यानंतर मी आहे. त्यांच्यासारखा इथं बसलेला असाच पक्का बा. कारण त्याच्यानंतर मलाही ही सुरुवात करायची आहे. फक्त राहिला 4 महिन्याचा कालावधी. तर फुले सर आणि मी एकत्र शिकलो तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. तेव्हापासून आमची जडणघडण एकत्र झालेली आहे. मी आणि त्यांनी अनेक वेळा एकत्र काम केलेलं आहे. फुले सरांकडे मी काम केलेलं आहे. ते माझे मुख्याध्यापक होते आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे. यादव सर मी एकमेकाचे सहकारी आहोत आणि आम्ही एकमेकाचं काम चांगलं जाणून आहोत, एकमेकाला चांगले जाणून आहोत. मला वाटतं
की या ठिकाणी निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आज आपल्याला संधी आलेली आहे की त्यांनी केलेल्या या सेवेचा कुठंतरी फुल नाही पण फुलाची पाकळी देऊन त्यांचा सन्मान करणं, यशोपी सन्मान करणं आणि भरल्या अंतःकरणानं त्यांना सेवानिवृत्तीची कुठली नाहीतर कुणी म्हणतात एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू, तर मला आसू हे मान्यच नाही. दोन्ही डोळ्यात हसू ही गोष्ट मला मान्य आहे. कारण सेवानिवृत्ती म्हणजे काय लगेच आपलं जीवन संपलं असं नाहीये, तर ती एक नव्या जीवनाची सुरुवात आहे. त्याच्यामुळं हसू नाही तर दोन्ही डोळ्यामध्ये हसू, असं हसू घेऊनच ते सेवानिवृत्त होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यांना आपण इथं सगळेजण शुभेच्छा देतो आहोत. केंद्राच्या वतीनं त्यांचा सन्मान करत आहोत, त्यांचा गौरव करत आहोत. त्यांनी जी आतापर्यंत सेवा केली, त्यांनी जी शिक्षण क्षेत्राला मोलाचं योगदान दिलं, त्याचा आपण इथं आज यथोचित सन्मान करतो आहोत. तिघांचंही आणि त्यांच्या कुटुंबियांचं मी केंद्राच्या वतीनं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथून पुढचं आयुष्य अतिशय आनंदानं सन्मानानं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाच्या जोरावर जगावं. त्यांना निरामय, निरोगी, आरोग्य संपन्नच नाही तर सगळ्याच गोष्टीनं भरभराटीचं इथून पुढचं आयुष्य त्यांचं जावं. आज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद यावा निघाचा येईल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा, निरामय आणि निखळ आनंद देणारा असावा. अशा सगळ्या केंद्राच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझं प्रस्तावित आपण सगळे रुमाल असे करता आहात. माझ्याही सगळ्या अंगातून घाम वाहतो आहे, सगळ्यांच्याच वाहतो आहे. याचा विचार करून माझं प्रस्तावित मी इथं थांबवतो आहे. भव्य तुमची जीवनगाथा, भव्य तुमची जीवनगाथा प्रत्येकाचा चुकतो माता. भव्य तुमची जीवनगाथा प्रत्येकाचा चुकतो माता. मौलिक तुमची विचारधारा, मौलिक तुमची विचारधारा कुठून आला असमंत सारा. असं काम आपण केलेलं आहे. पुनश्च एकदा सर्व केंद्राच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य अतिशय संपन्न आनंदायी जावं यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आता हृदय हे आपले चौफाट हृदयेमध्ये बरी वैसमू पाऊले श्री गुरूंची, ज्यांच्यामुळे अनेक पिढ्या घडल्या, त्या त्रयमूर्तींचा सत्कार, त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा, गौरव समारंभ आता आपण करूया. प्रथम मी त्यांच्याविषयी माहिती सांगते. प्रथम सत्कार मूर्ती श्री पुरे सर, श्री पुरे सौदागर लक्ष्मणराव, त्यांच्या सौभाग्यवती सौ सुशीला सौदागर पुरे यांची प्रथम नेमणूक 1985 साली झाली. त्यांची एकूण सेवा 38 वर्षे 5 महिने 28 दिवस झालेली आहे. त्यांनी पूर्ण सेवा अंबाजोगाई तालुक्यातच केलेली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालेवाडी येथे 7 वर्षे सेवा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनवाडी येथे 12 दिवस सेवा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ येथे 11 वर्ष सेवा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातेगाव येथे 4 वर्ष सेवा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी येथे त्यांची सर्वात जास्त सेवा म्हणजे 15 वर्षे 7 महिने आणि 14 दिवस सेवा झालेली आहे. सर्वात जास्त सेवा या त्रयमूर्तींमध्ये असणारे आदरणीय पुरे सर 38 वर्ष 5 महिने आणि 28 दिवस सेवा पूर्ण करून 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या या संपूर्ण सेवेसाठी आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांचं वर्णन त्यांच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे अतिशय दिलखुलास आणि हजरजबाबी मिश्किल व्यक्तिमत्व पुरे सरांना लाभलेलं आहे. ते जिथे जातील तिथे आनंदाचे कारंजे फुलवतात, हास्य तिथं घडून येतं आणि हलके फुलके विनोद त्याचा वेगळा लक्षार्थ सांगणारे, थोड्या वेळाने आपल्या लक्षात येणारे असे त्यांचा विनोदी स्वभाव आहे. आणि महत्वाचं एक वाक्य आहे त्यांच्या जीवनाचं की त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेतलेलं नाही.
त्याच्यामुळं त्यांच्या सौभाग्यवती सुशीलाताई यांचंही खूप खूप अभिनंदन की ज्या त्यांच्या पाठीमागे सदैव उभं राहिल्या. त्यांच्याविषयी असंच म्हणता येईल, जीना है तो हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना, हंसना ही तो है जिंदगी, रो रो के जीवन खोना ना. त्या दोन्ही उभात्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सद्कामना व्यक्त करते. आणि या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या सरपंचताई सौ रुक्मिणीताई पारीख व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत मधुकर सुवर्णकार साहेब व सर्व प्रमुख अतिथींना विनंती करते की आपण त्या निरूप मूर्तींचा हार्दिक सत्कार, सपत्नीक सत्कार इथे संपन्न करावा. हार, फेटा, बुके आणि उभयता पती पत्नींना संपूर्ण आहेर देऊन पूर्ण केंद्र गावठाणा यांच्या वतीनं हा सत्कार इथे संपन्न होत आहे. निरूप मूर्ती श्रीयुत गुरे सौदागर लक्ष्मणराव. 38 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून 31 मे रोजी निवृत्त होत असलेले गुरे सर आपल्याला आयुष्य, आरोग्य, समाधान लाभो हीच या प्रसंगी हार्दिक हार्दिक शुभकामना. राहू द्या मॅडम, राहू द्या. ठीक आहे हली होते कुठं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. उभयतांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रदीर्घ 38 वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून आज शिक्षण क्षेत्रातून आपण निवृत्त होत आहात, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होत आहात. आपलं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एकच मिनिट आणि आणखी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुणे सर उभय पती पत्नींचं सर्व केंद्र प्रस्थाना परिवारातर्फे मनपूर्वक अभिनंदन. पुढील यशस्वी सेवानिवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा. हलवायचं नाही बरं का, हलवायचं नाही, हात लावायचं नाही. यानंतरचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री फुले बबन भागुजी, मुख्याध्यापक केंद्रेवाडी. यांचा 5 मे 1966 रोजी जन्म झाला. यांच्या सौभाग्यवती सौ मीरा बबन फुले. प्रथम नेमणूक दिनांक 17 नोव्हेंबर 1986. एकूण यांची सेवा 38 वर्ष पूर्ण झालेली आहे. आज हे पण 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा काली येथे त्यांची 21 वर्ष 7 महिने सेवा झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठेवाडी तालुका धारूर येथे त्यांनी 8 वर्ष सेवा केलेली आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवदैफड तालुका धारूर येथे 2 वर्ष 5 महिने सेवा केली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्रेवाडी इथे ते 31/5/2018 रोजी आले. ते 31/5/2024 पर्यंत एकूण पूर्ण 6 वर्ष सेवा त्यांची केंद्रेवाडी येथे झालेली आहे. माननीय फुले सर म्हणजे शाळेतील सर्वांना शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. मुख्याध्यापक म्हणून ते कधीच कोणावर रागवले नाही. पण सर शाळेत असो नसो शाळा अगदी व्यवस्थित चालायची. त्यांच्याविषयीची आदरयुक्त भीती सर्व सहकार्यांना होती. स्पर्धा परीक्षेत वेळोवेळी यांच्या शाळेनं दैदिप्यमान यश मिळवलं आणि त्यांना आपल्या शिक्षकांचं अतिशय कौतुक होतं. त्यांनी वेळप्रसंगी शिक्षकांचं कौतुक माझ्याजवळ सुद्धा केलेलं आहे की
मॅडम असो, सर असो, शिंदे मॅडम, गायसमुद्रे मॅडम आणि केतील सर हे पूर्ण वेळ शिकवतात. विद्यार्थ्यांना अतिशय चांगला न्याय देतात. शाळेतील कष्टाळू प्रामाणिक शिक्षकांचे कौतुक करणारे, त्यांना प्रेरणा देणारे, सामावून घेणारे असे हे मुख्याध्यापक, नेहमी अप टू डेट राहून वेळेवर सर्व कामं पूर्ण करणारे हे आदर्श मुख्याध्यापक, शांत संयमी व्यक्तिमत्व श्री फुले बबन आबुली सर, त्यांच्या पाठीमागे सौ मीराताई अखंड उभ्या आहेत. म्हणूनच ही 38 वर्षांची यशस्वी कारकीर्द संपन्न झाली. दोन्ही उभयतांचं मी हार्दिक अभिनंदन करते. आणि या प्रसंगी आमच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वर्षाताई शेंडगे आणि आपले केंद्र प्रमुख श्री रामराम मुंडे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी हार, पेटा, बुके आणि उभयतांना संपूर्ण आहेर देऊन सन्मानित करावं. सपत्नीक हार्दिक वृद्ध सत्कार माननीय श्री फुले सर बसो मीराताई. निज देहाचे भिजवून चंदन तुम्ही वेचिला येथे कणकण आणि फुलविले हसने नंदन कार्यास तुमच्या शतशः वंदन कार्यास तुमच्या शतशः वंदन. निर्धोकपणे, यशस्वीपणे, अखंडितपणे आपली संपूर्ण 38 वर्षाची सेवा पूर्ण करणारे श्री फुले सर आपल्या मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुढील निवृत्त यशस्वी अशा आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आपल्या दोघांना हार्दिक शुभेच्छा. केंद्र बहुतानातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्यातर्फे आपलं हार्दिक अभिष्टचिंतन. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि त्रयमूर्तींचा आपण सत्कार संपन्न करत आहोत. यानंतरचे त्रयमूर्ती निरोप मूर्ती आहेत श्री राजकुमार देवराव यादव सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सुनंदा राजकुमार यादव यांचंही मी हार्दिक अभिनंदन करते. 29 वर्ष पूर्ण सेवा करून ते दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सरांचा प्रथम नेमणूक दिनांक 7 ऑगस्ट 1995 गोपाळपूर तालुका परळी येथे त्यांनी 7 वर्ष सेवा केली. त्यानंतर 11 वर्ष आडस तालुका केज इथे सेवा केली. 2013 ते 2017 पर्यंत धावडी तालुका अंबाजोगाई येथे ते 4 वर्ष सेवारत होते. 1 वर्ष कोथरूड तालुका माजलगाव 2017 ते 18 इथे त्यांनी सेवा केली. 2018 ते 19 हे 1 वर्ष कोथिंबीरवाडी तालुका धारूर येथे सेवा संपन्न झाली. आणि 19 जून 2019 ते 30 एप्रिल 2024 भावठाणा तालुका अंबाजोगाई येथे 5 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. सर आणि मी या शाळेमध्ये एकाच दिवशी जॉईन झालो. आणि अशा प्रकारे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर अशा 5 तालुक्यांमध्ये आपली सेवा पूर्ण केलेली आहे. अतिशय प्रामाणिक, हसतमुख, प्रांजळ व्यक्तिमत्व, सहकार्य करणारे, समंजस, दिलदार व्यक्तिमत्व, अडचणी नेमक्या समजून घेऊन समस्या जाणून त्या सोडवणारे आणि प्रत्येक वेळी पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व, सर्व काही करून पडद्याआड राहणारे व्यक्तिमत्व असं त्यांचं वर्णन करता येईल. सर्व काही करायचं पण कुठेही नाव नको आणि शाळा एक परिवार समजून परिवारातील ज्येष्ठ म्हणून सहज काम करणारे असलेले मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व. त्यांची न्यूनता, त्यांची गोपणी आम्हाला निश्चित आमच्या शाळेमध्ये जाणवणार आहे की प्रत्येक क्षणी प्रत्येक कुठलीही समस्या असो त्यांचा आधार आम्हाला असायचा. आणि आज त्यांच्या जीवनातील हा कृतार्थतेचा आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दानशूरता. कुठल्याही प्रसंगी हे सर्वात पुढे असायचे. विद्यार्थ्यांना काही द्यायचं असो, शैक्षणिक साहित्य वाटप करायचं असो, त्यांच्या सानगीच्या नातीचा वाढदिवस त्यांनी दरवर्षी मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य देऊन शाळेमध्ये साजरा केला. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्यामध्ये दिलदार आणि ऐश्वर्य संपन्न जीवन दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची सुद्धा विशेष आवड आहे. गीतेचे पाठ, गीता शिकणे हे त्यांना मनस्वी आवडतं
आणि नेहमी भगवंताच्या भजनामध्ये लीन होणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष. बोधनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामुचो वाचन करणम परोपकरणम येषां केषां प्रतिबंध्या. नेहमी प्रसन्नमुख असणारे आणि दुसऱ्यांसाठी तळमळीनं कार्य करणारे, कुणाविषयी मनामध्ये द्वेष न बाळगणारे असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री राजकुमार देवराम यादव. अर्थातच त्यांच्या सौभाग्यवती सौ सुनंदा राजकुमार यादव त्या प्रत्येक प्रसंगी त्यांच्या सोबत उभे आहेत. त्यांनी प्रत्येक प्रसंगी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यात त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. या प्रसंगी मी शिंदे मॅडम यांना इथे बोलवते आणि मुख्याध्यापक डोंगर पिंपळा माननीय श्री चंद्रकांतजी साबळेकर यांना विनंती करते की आपण श्री यादव राजकुमार देवराव व सौ सुनंदा राजकुमार यादव यांचा नृत्य सत्कार इथे संपन्न करावा. तसेच प्रमुख अतिथी व अध्यक्षांना नम्र विनंती की आपणही त्यावेळी इथे उपस्थित राहावे. सामर्थ्य आहे अध्यापनाचे, सामर्थ्य आहे मात्र तेथे छात्र प्रेमाचे अधिष्ठान पाडते. संपूर्ण सेवा पहिलीच्या मुलांना व्यवस्थित शिकवून त्यांना समजून घेऊन पूर्ण करणारे श्री यादव राजकुमार देवराव. या प्रसंगी खरोखरच हा अतिशय निवृत्तीचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा आहे. आपल्याला या प्रसंगी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. पुढील दीर्घायुष्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आज आमच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे पाणी आहे. आज आमचे हृदय आपले खूप ऋणी आहे, आपले खूप ऋणी आहे. यादव सर पती पत्नींना मनपूर्वक शुभेच्छा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 29 वर्षाची प्रदीर्घ सेवा अखंडितपणे पूर्ण केली. आपलं मनपूर्वक अभिनंदन. उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आणि केंद्रीय मुख्याध्यापक श्री मुंडे सरांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. 94 या समारंभामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओम श्री माऊली. माजी मुख्याध्यापक माननीय श्री साहेबराव पवार यांचं स्वागत श्री साबळेकर करतील. ओम श्री माऊली भाऊ. काय आठ नाही तुम्हाला एक मागे. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. श्रीयुत प्रकाश शिंदे सर आवर्जून या कार्यक्रमासाठी येथे उपस्थित आहेत. मी वरकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करा. स्वागतम सुस्वागतम. यानंतर ग्रामपंचायत भावठाणा श्री नंदकिशोरजी कारिक सर आणि सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं त्रयमूर्तींचा सत्कार इथे संपन्न होत आहे. श्री फुले सर, श्री फुले सर आणि श्री यादव सर.